हितनं मागं मी लय पवनचा व्यायाम घेतलाय ती तुम्हाला आता शेअर करतोय, पण काय कारण असतं मला पवनचा व्यायाम घ्यायचा ती मी बंदच केलता, म्हणजे डायरेक्ट स्टॉपच केला त्याला मी पवनच्या व्यायामाचा. हितनं मोर मी पवनचा शरीराचा असा व्यायाम करून घेणार आहे की तुम्ही बघूनच माणसाला काय आता सुरुवात केली आहे पवनच्या व्यायामाची. आजपासून मी टायरला पवनला बांधलाय आणि टायरला वडून त्याचा व्यायाम केला. त्यासाठी मी इथली तूप गाडीच्या चाकातली आणि दोरी ट्रॅक्टरचा टायर चितनं मोर आपल्या व्हिडिओमध्ये पण चेंज होईल आणि आपली चांगल्या प्रकारे एडिटिंग करून तुम्हाला व्हिडिओ दाखवला जाईल. मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं नक्की विसरू नका. चितनं मोर मी सोबला लई पवनला टायरला बांधला. हा पवनचा पहिला फेरा बघा. पवनने पहिल्या फेऱ्यात मारली उडी, पण नंतर निवा जरा दमादमाने चालायला लागला. पण चालायला लागलं शिस्तीत वाय जरा बाहेर जायचं गावात तर मित्रांनो कसा घेतो व्यायाम ते कमेंटमध्ये सांगा. टायरच्या व्यायामामुळे काय होतं माहिती आहे, पायातली स्ट्रेंथ वाढते. दुसऱ्या फेऱ्याला जरा पवन आराम लागला दमादमाने चालायला लागला. चिखलाच्या रानामध्ये चांगला कस जेवढा आपण पोटाचा कस काढत तेवढं शेवटच्या रानामध्ये चांगलं सामान. कारण पवनला मी बांधून ठेवायची नाही, शेवटच्या ज्यावेळेस वावराची माहिती लागली त्याला तर जवळ टायरा दगड घुसला, त्यामुळे वाजर आहे का नाही त्याला नेट लागलं खोंडाला आणि आता पवनचा तिसरा फेरा आहे. मग काय होतंय बघू. जरा नारामले चालायला, पण जेवढं त्याच्याकडून आपण कष्ट करून घेऊ तेवढं ते चांगलं कळेल. बैलाची जातीचं असं असतं, जेवढं आपण त्याला शिकवलं तेवढं ते शिकतं. तसं बारकं बाळ कसं त्याला जेवढं आपण जेवढं बघल तेवढं हे करेल तेवढं ते बघता बघता शिकतं. तसंच खोंडाचं आहे, जेवढं आपण त्याला राबवू तेवढं ते शिकतं. आता पवनला चौथा फेरा टाकलाय. चौथ्या फेऱ्यात पण पवन चांगला चाललाय आणि त्याला अशी अशा प्रकारे साथ करून मारायचं आपल्याला. रस्त्याने चालत चालते. मित्रांनो बघा आपला व्हिडिओ.
जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्ही जरा लाईक केलं तरच मला मोटिवेशन मिळेल. चला बाय बाय मित्रांनो.